गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे ना आम्ही बाहेर दुकानात चाललो होतो, देवगिरी स्टील ह्या दुकानात। तर चला मग जाऊया। तर ना आम्ही ना तिघ आता निघालो आहोत। रात्रीची वेळ तरी खूपच गाड्या इथं आहे ना वाहत आहे। आणि ना ही आहे देवगिरी स्टील दुकान। इथं बघा किती गर्दी आहे, रात्रीची वेळ तरी एवढी गर्दी। हे बघा इथं आहे ना वस्तू आहे, बघा किती साऱ्या स्टीलच्या वस्तू खूप आल्या। इथं आई बाबा काहीतरी पाहत होते। जे पाहिजे ना ते भेटतच नाही, कुठं आहे काय माहिती। बाबा काहीतरी पाहत आहे, तर ना मी हे घेतोय, काय काय माहिती ते पॅकेज कोणतं आहे। हे येते 2 वर्ष वॉरंटी, त्याच्यात त्यांना 2 क्वालिटी आहे, कोणचं भारी कोणचं काय काय माहिती। हलवण्यासाठी चमचा वगैरे हे बघा। आणि तो चिमणी सुद्धा आहे माहिती का। 10-15 किलो 10 किलोच्या वरचं सामान जास्त वेळ ठेवायचं। ते ना थोडंसं महाग, हे दोन्ही महाग आहे तसं काही नाही। हे एक आम्ही पाहिलेलं आहे ते 200चं आहे। याच्यावर गरम बसू शकतं आर्थिक नसल्या घरात जर आता मी सोलर बसवलं ना, सोलर पण मी राहतील बसत नाही ते घरात सोलरला असे सोलर एवढी पॉवर आर्थिक ना। त्यांनी फायनल 3000 मध्ये त्याची गॅरंटी किती वर्षाची बाई आहे? 2 वर्ष नाही ती प्रेस्टिजवाला। आम्हाला आहे ना ही शेगडी घ्यायची होती, पण आहे ना खूपच महाग दाखवत। या दोघांपेक्षा आहे ना ही जी शेगडी आहे ना खूपच आहे ना कमी रेटमध्ये, म्हणून आम्ही ही घ्यायची ठरवतोय। पण आता बघू ही घ्यायची का ते घ्यायची, कारण ते ना त्याची क्वालिटी खूपच चांगली आहे आणि याची क्वालिटी पण चांगली आहे, बरी आहे, पण रेटमध्ये पण कमी आहे, बटनच जास्त आहे। तर ना बाबा आहे ना आईला समजून सांगताय ते कसं आहे। आचारीचे जे भांडे असतात ना त्यांचे झाकण सुद्धा आहे। आणि हे जे आता हे बघत होतो ना त्याचे एवढे सारी क्वालिटी आहे। इकडं गॅस वगैरे इथं आहे ना काहीही घ्यायला या तुम्हाला आहे ना भेटेल, पण रेट जास्त असेल तरी ती क्वालिटी मस्त असणार आहे। एक प्रकारचं डिफरंट काय माहिती का, हे इथं प्लास्टिकचं आहे आणि इथं आहे ना हे कमी जास्त करायचं आहे आणि हे काही बटन आहे। आणि हे आहे तर हे काचीचं आहे आणि इथं आहे ना इथं ऑन ऑफ करायचं बटन आणि इथं कमी जास्त करायचं। हे इथं हे तुम्ही कुठलंही भांडं ठेवा, गोल सपाट, आणि हे त्याचं बटन्स आहे वगैरे जास्त कमी वगैरे हे करायचं, आणि त्याचं सुद्धा तेच आहे। हे दोघं आहे ना वेगळे वेगळे भांडे बघताय। आम्हाला आहे ना हे गरम म्हणजे भाजी वगैरे करण्यासाठी लागत होतं, पण आहे ना आता याच्या विरुद्ध आहे ना आम्हाला आहे ना काही भांडे सुद्धा 2 शेगडीमध्ये आहे ना अंतर काय माहिती का, जास्त 3 वर्षाची वॉरंटी आहे आणि हे दोघं आहे ना हे 2 वर्षाची वॉरंटी। हे सगळ्यात मोठं डिफरन्स आहे याच्यात। बघू शकतो किती सुंदर आहे, पण रेट वगैरे जास्त आहे, बाकी सगळी क्वालिटी मस्त आहे। म्हणून आम्ही ना ते प्लास्टिकचंच बघतोय। हे इथं माहिती सांगताय की इथे तर गाईज आहे ना आता मी सिलेक्ट केली ही वाली शेगडी, ज्याच्यावर आहे ना हे भाकर किंवा पापड म्हणा हे इथं असं ठेवायचं आणि याच्यावर आपण हे करू शकतो।
आणि हे पण त्याच्यासारखंच आहे, पण हे आम्ही नाही घेते. हे वाला आम्ही सिलेक्ट केलेलं आहे. आम्हाला येतं आहे. आता दुसऱ्या भांड्याकडं आपण जाऊ. आता आम्हाला आहे ना कढई घ्यायची होती, कढई. तर इथं आई आहे ना कढई बघती आहे. थोडीशी मोठी घे आई, ज्याने आपल्याला हलवता येईल नीट. ही आईने पहिली हातात घेतली म्हणजे आईला ती आवडली असेल. जी तुम्ही इथं बघायला यशस्वी तुम्हाला भेटून जाईल. हे ना बाबा म्हणे की हे घ्या, आणि हे ना 1300 रुपयाची आहे. ही कढई आहे. ती कितीची आहे तर आम्ही फायनल ती कढई केलेली आहे. थोडं वेट आहे. हे ना चहाला हलवण्यासाठी ना घेतलेलं आहे 50 रुपयाचं. घेण्यासाठी चहा बनवण्यासाठी घेतलेलं आहे. चहा हलवण्यासाठी घेतलेलं आहे. एक कढई, एक शेगडी, बस एवढंच घेतलेलं आहे. आणि काहीच नाही घेतलेलं, बस एवढंच घेतलेलं आहे. आम्ही चाकू सुद्धा घेतलेला आहे. इथं आता चेकिंग करून दाखवत आहे. मॅडम इथं बघू शकता आरतीसाठी किती मोठं आहे. आता इथं बिल होतंय 4,470 रुपये झालेलं आहे. बिल झालेलं आहे. चला आता घरी जाऊया. तर आता आम्ही देवगिरी स्टील इथून आता निघालो आहे. झाली आई शॉपिंग? झाली, खूप छान झाली. आवडलं मला. काय गेले आता देवगिरी स्टीलमधून आम्ही निघालो आहे. आणि इथं बघा किती गर्दी आहे. या गर्दी एवढ्या गर्दीमधून आम्हाला इकडं जायचं आहे. आणि एवढे सगळे लोक आहे ना ह्या गाडीमध्ये. एवढ्या गाडीमध्ये ना एवढे जण बसले. वा, खूपच गर्दी आहे. आणि याच देवगिरी स्टील याच दुकानाच्या पुढे ना भाग्यलक्ष्मी डेअरी आहे. एवढ्या गर्दीमधून आम्ही आता निघालो आहे देवगिरी स्टीलच्या तिकडून. आता मोठा देवी मंदिरच्या जवळच आहे आम्ही. मोठ्या देवीच्या आजूबाजूला आहे ना खूपच दुकानं आहे. तुम्ही इकडचे असेल तर तुम्हाला माहीत असेल, जेवढे दुकानं तेवढीच गर्दी. तर गाईज आम्ही ना घरून आहे ना जेवून आलो होतो, पण तरी ना इथं आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी थांबलेलो आहे. आणि ना तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय, लव यू अँड टेक केअर. आणि हां, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट पटकनीच करून द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय.